गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. 5 दिवसात तब्बल 4,633 टन नारळांची विक्री झाली आहे. यावर्षी उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे 2 ते 6 सप्टेंबर या दिवसांमध्ये मसाला, धान्य आणि फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी होऊ लागली होती. गणरायाला अर्पण करण्यासाठी आणि मोदकासह जेवणामध्ये वापरण्यासाठी उपयोग होत असल्यामुळे 5 दिवसांमध्ये नारळाची विक्रमी आवक झाली आहे. 5 दिवसांमध्ये तब्बल 4,633 टन नारळाची विक्री झाली असून गुरुवारी सर्वाधिक 1,263 टन आवक झाली. द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारं महत्त्वाचं फळपीक आहे. अवेळी पाऊस आणि गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हरची मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर सटाणा नामपूर या ठिकाणी ॲग्रोसोल प्रोडक्ट LLP यांच्या विद्यमाने द्राक्ष पीक प्लास्टिक आच्छादन मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. यावेळी द्राक्ष बागायतदार संघ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात मागेल त्याला शेततळे अशी योजना आहे. तशीच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला क्रॉप कव्हर आणि मागेल त्याला सोलर पंप अशी योजना द्राक्ष बागायतदारांसाठी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी सांगितलंय. राज्यात प्रथमच यंदा मोबाईल ॲपद्वारे 21वी पशुगणना केली जाणार आहे. राज्यात गोवंशीय, म्हैसवर्गीय पशुधन तसेच शेळी, मेंढी, कुत्रे, अश्व, कुक्कुट, वराह आदी जनावरे किती आहेत याचा निश्चित आकडा माहीत होण्यासाठी दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. परंतु सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पशुगणनेचा शुभारंभ लांबणीवर पडलाय. या पशुगणनेच्या कार्यवाहीत ऐन वेळेवर तांत्रिक अडचणी उद्भवल्याने 1 सप्टेंबरचा मुहूर्त टळला. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला पशुगणनेसाठी सुधारित वेळापत्रक दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विमा कंपन्यांकडे दावे दाखल करावे लागतात. त्यानुसार आतापर्यंत राज्यात 20 लाखांहून अधिक दावे दाखल करण्यात आलेत. त्यापैकी सुमारे 6 लाख तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण झाले. याबाबत विमा कंपन्या लवकरच निर्णय घेणार आहेत. तब्बल 12 वर्षांच्या संशोधनानंतर औषधी गुणधर्म असलेल्या तांबूलचे व्यावसायिक उत्पादन घेण्यात विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांना यश आलंय. या माध्यमातून या भागात उत्पादित खाऊच्या पानाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होत त्याचे मूल्यवर्धनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. माहूर येथील रेणुका देवी गडावर प्रसाद म्हणून खाऊचं पान तसेच सौफ, लवंग यांसारख्या घटकांचा वापर करत तांबूल तयार करण्याची प्रथा आहे. त्याच तांबूलला व्यावसायिक स्वरूप देत त्या माध्यमातून खाऊच्या पानाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीने केलाय. हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सरासरी 16 ते 17 हजारापर्यंत विक्रमी भाव मिळालेल्या हळदीच्या दरात जूनमध्ये घसरण झाली आहे. एप्रिल-मेच्या तुलनेत क्विंटल मागे जवळपास 2 ते 3 हजाराचे दर घसरले असताना आता केवळ 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची प्रतीक्षा आहे. तर सोयाबीनच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 200 ते 300ची वाढ झाली आहे. हळद खरेदी विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात यंदा हळदीला विक्रमी भाव मिळाला. कृषी विज्ञान केंद्रात होणारे संशोधन हे मधमाशी पालकांसाठी फायदेशीर होईल त्या दृष्टीने करावे. कोरोनानंतर मध निर्यातीचं प्रमाण वाढलंय. त्याचा फायदा देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी करता येईल. मधमाशी पालन व्यवसाय देशाचा आर्थिक कणा मजबूत करू शकतो असं मत भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉक्टर सचिन सुरोशे यांनी व्यक्त केलंय. मधमाशी आणि परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प या विषयावर भारतामधील 25 राज्यांमध्ये प्रकल्प राबवण्यात येतो. यासाठी अखिल भारतीय संशोधन परिषदेमार्फत 6 शास्त्रज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. केंद्रीय पीक मानके नोंदणी आणि पीक वाण शिफारस उपसमितीची 92वी बैठक नुकतीच केंद्रीय सचिव RK त्रिवेदी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात देशभरातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या जळगावच्या संशोधन केंद्रातील डॉक्टर सुमेरसिंग राजपूत यांनी विकसित केलेल्या मुगाच्या फुले सुवर्ण आणि उडदाच्या फुले राजन या वाणांना मान्यता देण्यात आली आहे. या वाणांची जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात लागवड केल्यानंतर उत्पन्न वाढीसह अन्य फायदे लक्षात घेऊन या समितीने दोन्ही वाणांना मान्यता दिली आहे.